नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. 5362 घरांची जे कोकण म्हाडाची लॉटरी निघालेले आहेत, त्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये जे प्राईम लोकेशन आहे, त्या प्राईम लोकेशनला किती घरे आहेत, किती कॅटेगरी वाईज घरे आहेत, आज आपण त्याची माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजेच तुम्हाला सिडको लॉटरीचे जे लेटेस्ट नोटिफिकेशन आहे, जे सॅम्पल फ्लॅट आहे, जे प्रत्येक लोकेशनमध्ये आपण सॅम्पल फ्लॅट पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर ते लोकेशनच्या अपडेट्ससाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. जे कोकण मंडळाची जी लॉटरी निघालेली आहे, त्याच्यामध्ये जे 5300 घरांची जी लॉटरी निघाली, यामधील जे प्राईम लोकेशन आहेत, जसे की घनसोली, नेरूळ आणि सानपाडा, या लोकेशनला जी घरे आहेत, त्या घरांची किंमत हे 14 लाख, 16 लाख, 18 लाख या दरम्यानमध्ये घरे आहेत. या घरामध्ये जे आपल्याला अप्लाय करायचं असेल, तर सर्वप्रथम आपण ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहे, त्या कॅटेगरीचे घरे उपलब्ध आहेत की नाही, जनरल कॅटेगरी, ST कॅटेगरी, SC कॅटेगरी, परत डिफेन्स पर्सनल, पत्रकार, माथाडी कामगार, MP, MLA, जे नाट्यगृह म्हणजे जे कलाकार असतात, त्यांच्यासाठी सुद्धा ह्या याच्यामध्ये घरं किंवा म्हाडाचे कर्मचारी, हे सर्व कॅटेगरी वाईज यांच्या जागा निघाल्या असतात. समजा जर काही लोकेशनला जर 15 जागा असेल, तर 15 जागा डिवायडेड होतात. जनरलसाठी 2, SCसाठी 2, पत्रकार बंधूंसाठी 2, माथाडी कामगार, म्हाडा एम्प्लॉई, डिफेन्स पर्सनल, जे असे असतात त्यांच्यासाठी ते डिवायडेड होत असतात. तर आपल्याला अप्लाय करायच्या पहिले आपण त्या कॅटेगरीमधून अप्लाय करणार, त्या लोकेशनची तुम्हाला तिथे तो फ्लॅट अवेलेबल आहे का याची माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण जे प्राईम लोकेशनचे जे फ्लॅट आहेत, तिथे आपल्याला जर अप्लाय करायचं असेल, तर आपण ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहेत, त्या कॅटेगरीचे किती फ्लॅट आहेत ते पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये पूर्ण प्राईम लोकेशनचे जे फ्लॅट आहे आपण ते पूर्ण कव्हर केलेले आहेत. तर चला आपण आता त्या व्हिडिओला सुरुवात करू. तुम्ही सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर तुम्हाला तिथे टाईप करायचं आहे housingmhada.gov.in. हे तुम्ही इंटर केल्यानंतर जी साईट ओपन होणार आहे म्हाडा लॉटरी 1 नंबरला, ते तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्किप इंट्रोडक्शन करायचं आहे आणि स्टार्ट नावला क्लिक करायचं आहे. स्टार्ट नावला तुम्ही लॉग इन केलेलं असेल तर तुमची ही प्रोफाईल इथे ओपन झालेली आहे. ही प्रोफाईल ओपन झाल्यानंतर समजा जेव्हा तुम्ही सर्व ऑनलाईन फॉर्म भरताना, जसे की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल ID, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, डोमेसाईल, ईमेल ID, मोबाईल नंबर, मॅरिड, अनमॅरिड, स्पॉस, वर्किंग स्टेटस, हे सर्व तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरताना हे सर्व तुमचं व्हेरीफाय होणार. व्हेरीफाय झाल्यानंतर ग्रीनमध्ये येणार आणि ज्याला तुम्ही नो केलेलं आहे ते ब्लॅकमध्ये येणार आहे. हे सर्व तुम्ही जेव्हा फॉर्म फिलअप करतात, जेव्हा मोबाईल नंबर, ईमेल ID जेव्हा रजिस्ट्रेशन करतात फॉर्म भरताना, याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओच्या लिंकमध्ये जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे मी हा व्हिडिओ देणार आहे. तुम्हाला फॉर्म कसा फिलअप करायचा तर तुम्ही तिथे जाऊन हा फॉर्म फिलअप करू शकता. हे सर्व झाल्यानंतर हे आपल्या प्रोफाईलवरती ज्या लोकेशनची घरे आहेत त्या लोकेशनची घरे हे ओपन होणार आहेत. ओपन होण्यासाठी आपल्या नावला क्लिक करा, त्यानंतर कोकण ऑप्शन आहे तिथे क्लिक करा, प्रोसीडला राईट साईडला क्लिक करा. त्यानंतर हे बघा 14 जुलैला म्हणजे काल सुरुवात झालेली आहे आणि 13 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. आपल्या ऑप्शनला क्लिक करा. आपल्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपण जे दिघा गाव आहे, जे ऐरोली दिघा ठाण्याच्या जवळ जे प्राईम लोकेशन आहे तिथले घर आपण पाहणार आहोत. इथे टोटल 112 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि कॅटेगरीमध्ये 112 फ्लॅट हे SC, ST, NT, DT हे सर्व कॅटेगरी जे ओपन आहेत यांच्यासाठी इथे हे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बिल्डअप एरिया आपल्याला 53.22 स्क्वेअर मीटर देण्यात आलेला आहे. कार्पेट एरिया 29 स्क्वेअर मीटर देण्यात आला आहे आणि फक्त 18 लाख रुपये घराची किंमत आहे. आणि तुम्हाला EMD अमाऊंट 5,000 रुपये फक्त पेमेंट करायचं आहे आणि फॉर्मची फीस 590 रुपये पेमेंट करायचं आहे. 112 फ्लॅट आहे, प्राईम लोकेशनचे घर आहेत, त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा अप्लाय करू शकता. EWS टाईपचीच घरे इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हा रेरा नंबर देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट लोकेशनची घरे पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत सानपाडा लोकेशनला जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इथे फक्त 2च घरं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे EWS टाईपची. इथे आपल्याला जर अप्लाय करायचं असेल तर आपण आता इथे ज्या रिझर्वेशनसाठी जी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तिथे पाहणार आहोत. इथे फक्त जनरल कॅटेगरीमध्ये इथे सर्व प्रकारचे जे
म्हणजे ज्यांना अप्लाय करायचं आहे जनरलमधून इथे सर्व अप्लाय करू शकता. इथे कोणतीही कॅटेगरी वाईज घरे नाही आहेत, त्यामुळे कोणीही इथे रिझर्वेशन नाही आहे. मध्ये जनरल कॅटेगरीसाठी 2 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बिल्डअप एरिया हा 41.29 स्क्वेअर मीटर, कार्पेट एरिया 29 मीटर, 14 लाख रुपयामध्ये फक्त घर मिळणार आहे सानपाडामध्ये. खूप नशीबवान भाग्यवान असतील जे सानपाडा एवढं प्राईम लोकेशन नवी मुंबईमधील वाशीच्या नंतर हे इथे घर मिळणार आहेत. EMD अमाऊंट फक्त 5,000 रुपये आहे आणि फ्लॅट फक्त 2च आहे. सर्वात प्राईम लोकेशन सानपाडामधील या जे DPVG व्हेंचर्स आहेत, आपण पुढे जाऊन सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत सानपाडा, जे इथे LIG टाईपची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इथे 17 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आहे. हे पाम बीच रोडला आहे. पाम बीच रोडला LIG टाईपचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत 17. जे LIG टाईपमध्ये जे इन्कम क्रायटेरियामध्ये येणार आहेत 6 लाख रुपयांच्या वरती, ते इथे उपलब्ध म्हणजे अप्लाय करू शकता. हे 17 फ्लॅट SC ST JR फ्रीडम फायटर हे जे रिझर्वेशन देण्यात आलेल्या कॅटेगरीमध्ये हे त्यांच्यासाठी आहेत. बिल्डअप एरिया हा 52.82, कार्पेट एरिया 37 स्क्वेअर मीटर आणि 18 लाख रुपये घराची किंमत. EMD अमाऊंट 10,000 रुपये. टोटल 17 फ्लॅट आहे. तर असे हे सानपाडा लोकेशनला जी असलेली घरे आपण आता पाहिलेली आहेत. DPVG मार्क LIG टाईपची 17 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पुढच्या लोकेशनची घरे पाहणार आहोत. सानपाडा हे सुद्धा खूप प्राईम लोकेशन आहेत नवी मुंबईमधील. त्यानंतर आपण पाहणार आहोत जे घनसोली निळकंठ प्लॉट नंबर 23 मध्ये घरे आहेत. LIG टाईपची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. इथे जी कॅटेगरी सांगण्यात आलेली आहे SC ST NT JR हे जे फ्रीडम फायटर, एक्स सर्व्हिसमॅन, जनरल, LIG 18 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. बिल्डअप एरिया 48, कार्पेट एरिया 32 आणि या घराची किंमत 16,91,000 ते 25,000 रुपयापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. EMD अमाऊंट फक्त 10,000 रुपये इथे ठेवण्यात आलेले आहे आणि टोटल 18 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. LIG टाईपची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. घनसोलीमधील ज्यांना अप्लाय करायचं असेल ते इथे सुद्धा अप्लाय करू शकता, कारण की इथे मार्केट रेट हे करोडो रुपयामध्ये जे घराची प्राइस आहे रेल्वे स्टेशनच्या लागत हे आहे. आणि इथे जर म्हाडाचं घर आपल्याला 16 लाख, तर असे घनसोलीचे घर आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपण परत घनसोलीमध्ये जे आहेत नीलकंठ अपार्टमेंटमध्ये तिथे सुद्धा 21 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले. हे सुद्धा कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. समोर आपल्याला जी कॅटेगरीची लोकेशन आपल्याला सांगता येते. बिल्डअप एरिया 61.43 स्क्वेअर मीटर, कार्पेट देण्यात आलेला 36 आणि जी घराची किंमत आहे 21 लाख ते 27 लाखच्या दरम्यान. EMD अमाऊंट आहे 10,000 रुपये. टोटल 21 फ्लॅट आहे. आता 21 ते 27 लाख ही घराची किंमत आहे, कारण की आपल्याला घराचा एरिया सुद्धा कमी जास्त असणार आहे. प्रत्येक जे कन्स्ट्रक्शन आहेत, कन्स्ट्रक्शन साईडमध्ये बिल्डअप एरिया आणि कार्पेट एरिया आहे, त्यानुसार ह्या घरांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणून आपल्याला हे अशी अमाऊंट येथे दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर सानपाडा LIG टाईप जे कामधेनू अपार्टमेंट आहे तिथे 17 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि ही जी कॅटेगरी देण्यात आलेली आहे खाली, ही कॅटेगरी आपल्याला दिसत आहे. बिल्डअप एरिया, कार्पेट एरिया समोर दिसत आहे. 23,99,000 म्हणजे 24 लाख रुपये घराची किंमत आहे. सानपाडा या भागात सेक्टर 16 मध्ये 18 मध्ये माफ करा. EMD अमाऊंट 10,000 रुपये. टोटल फ्लॅट 17 देण्यात आलेले आहे आणि हा रेरा नंबर देण्यात आलेला आहे. SC ST UR फ्रीडम फायटर, फिजिकली हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन, जनरल ह्या कॅटेगरी मधील हे 17 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि EMD अमाऊंट 10,000 रुपये. पुढच्या लोकेशनची घरे आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत जे नेरूळ आहे, नवी मुंबई मधील नेरूळ, जे नेरूळ रेल्वे स्टेशनच्या लागत जे पिरॅमिड बिल्डिंग आहेत, जे LIG टाईपचे इथे 18 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. इथे LIG टाईप मध्ये जे इन्कम ग्रुप वाले ते इथे करू शकता. कॅटेगरी मध्ये SC ST NT JR फ्रीडम फायटर हे सर्व आहेत. बिल्डअप एरिया, कार्पेट एरिया, कॉस्ट
फक्त 23 लाख रुपयामध्ये घर मिळणार आहे. 23 ते 30. जसा घराचा एरिया कमी जास्त होणार आहे तसे घराची किमतीमध्ये थोडा कमी जास्त होणार आहे. टोटल 18 फ्लॅट आहेत. रेरा नंबर देण्यात आलेला आहे आणि EMD अमाऊंट हे तुम्हाला 10,000 रुपये देण्यात आलेले आहे. तर असे हे सानपाडामध्ये असलेले प्राईम लोकेशन आहेत. या म्हाडा लॉटरीमध्ये, कोकण म्हाडा लॉटरीमध्ये 5,362 घरांमध्ये जे सर्वात प्राईम लोकेशन आहेत, जे प्राईम लोकेशनची घरे आहेत ते आपण आता पाहिलेली आहेत. सर्वात प्राईम लोकेशन म्हणसाल तर तुम्ही सानपाडा, घनसोली, नेरूळ, दिगागाव हे सर्व प्राईम लोकेशनची घरे आहेत आणि इथे सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहेत. जे घर आपल्याला इथे 18 लाखात मिळत आहे तिथे जर प्रायव्हेट बिल्डरची घरे जर आपण घ्यायचा जर विचार केला तर 60 ते 70-80 लाख रुपये 1 BHK अशी रेंटनी तिथे प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत. नेक्स्ट आपण हे या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खालच्या लोकेशनची. तर असे हे आपण ना प्राईम लोकेशनचे जे व्हिडिओ आहेत ते आपण आता पाहिलेले आहेत. याच्यामध्ये पूर्ण कॅटेगरी वाईज आपण पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्याला उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.